नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचा पेपर. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. यामध्ये सर्वात पहिले आपला असणार आहे पार्ट फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट द अल्फाबेट. यामध्ये एकूण 2 गुणांसाठी आपल्याला पहिला प्रश्न हा दिलेला आहे. ड्युरिंग द कोलिजन रिमेन कॉन्स्टंट. तर याचं इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. त्यापैकी पहिला आहे टोटल मोमेंटम. ड्युरिंग द कोलिजन टोटल मोमेंटम रिमेन कॉन्स्टंट. पॉवर इज द A, B, C and D. The answer is D, both A and C. Means the rapidity with the which work is done and C, the slowness with the work performed. यानंतर यामध्ये बी आहे सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. फाइंड द ऑड वन आउट. स्पीड, एनर्जी, एक्सलरेशन आणि मास. तर उत्तर एनर्जी. अँड द सेकंड, write whether the given statement true or false. The work done is a zero if there is a displacement of the body. Answer is true. यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आहे सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन. फर्स्ट, गिव सायंटिफिक रिझन द वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट द रेस्ट is considered to be uniform. Second, distinguish between uniform motion and non-uniform motion. यानंतर यामध्ये बी, solve the following sub-equation. State Newton third law of motion. Give one example. Second, complete the following diagram of inconversion of different form of energy. अशा प्रकारे आपण खालील तक्ता हा यामध्ये लिहायचा आहे. Question number third, choose the correct alternative and write a alphabet. Dash plant does not have specific tissue for conduction of food and water. The answer is option number 4. Second, microbes that do not need oxygen are collab. Option A. B, solve the following sub-equation. Write the correlation. Kingdom planet, kingdom fungi. Solve the following questions. Give the scientific reason. Energy flow through the ecosystem in one way. Second, classify